तर माझ्या गेल्या काही 1-2 व्हिडिओच्या खाली ना मला कमेंट आलं होतं की दीदी तू प्रदोषची पूजा कशी करते डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर कर म्हणून. पण ते शेअर करणं मात्र होत नव्हतं, कारण मध्ये एक प्रदोष माझा माहेरी गेला. त्याआधी एक प्रदोषची पूजाच मला करायला चालत नव्हती. तर असंच काय चाललं होतं आणि खास करून प्रदोषच्या दिवशी पूजा शेअर करायचं झालं, तो व्हिडिओ शेअर करायचा झालं तर खूप म्हणजे पूजेमध्ये खूप डिस्टर्ब येतं आणि मग ते नको नको वाटतं की धड आपलं पूजेत लक्ष लागत नाही, म्हणूनही शूट होत नव्हतं. तसं तर मी एक व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे डिटेलमध्ये, पण तरीसुद्धा ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा थोडक्यात सांगते. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे एक मिनी ब्लॉग मी शेअर केलेला होता, तर त्यात मी जी काही पूजेची तयारी वगैरे केली होती, जे काही पूजेसाठी सामान लागतं किंवा पूजेच्या प्रसादाची तयारी, ते सगळं मी शेअर केलं होतं तुमच्यासोबत. तर इथे माझा आता प्रसाद बनवून झाला होता आणि प्रदोषची जी काही पूजा असते किंवा शंकर भगवानचा कुठलाही उपवास असू दे, सोमवार असू देत किंवा बऱ्याच जणी ते सोळा सोमवारचे उपवास करतात, तर त्यात असं असतं की तो प्रसाद नेक्स्ट डे आपण म्हणजे घरात ठेवायचा नसतो. त्यामुळे मी प्रदोषची जी काही पूजा करते तेव्हासुद्धा जो प्रसाद बनवते तर तो खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवते. आता तुम्ही बघितलं असेल, एक वाटी भरूनच ती मी खीर बनवली होती, कारण जेणेकरून ते सेम डे संपायला हवी म्हणून थोडीशीच. त्यानंतर पूजेची काही तयारी आधीच करून ठेवली होती आणि प्रदोषची पूजा म्हटलं की घरसुद्धा म्हणजे मी तरी स्वच्छ करते, असं काही नाही, एवढं आपल्यावर आहे ते, जसं जमेल तशी पूजा आपण करायला हवी, ज्याला जसं शक्य होईल तसं. पण मी घरीच असते, मला वेळ असतो किंवा बऱ्याच जणी ऑफिस गोईंग असतात, त्यांना फारसं वेळ नसतो, तर ठीक आहे, ज्याच्या त्याच्या हिशोबाने केली तरी काही हरकत नाही. पण मी घरीच राहते म्हणून मी सगळ्यात आधी फरशी वगैरे पुसून घेते. शक्यतो मी ज्या दिवशी प्रदोष असतो त्या दिवशी दुपारीच पुसते, म्हणजे पूजेच्या वेळेपर्यंत, त्याच्या थोड्या आधी 4-5 वाजेपर्यंत. तर आधी सगळं घर मी गोमूत्र आणि जाड मीठ घालून पुसून घेतलं होतं आणि जमलं तर हळदही टाकते जर का गुरुवारच्या दिवशी प्रदोष आला तर, तसं पुसून घेतलं होतं. आणि त्यानंतर पूजेची मांडणी करून घेतली होती आणि इथे मी आता अभिषेक करून घेते. तर आजही मी नेहमीप्रमाणे दूध अभिषेकसाठी काढायला विसरले होते. मी दुधाचं पाऊच मागवते सेपरेट, पण दूध काढायला मात्र प्रत्येक वेळेला विसरते, म्हणजे जास्तीत जास्त वेळेस तर असंच होतं. तर असो, तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पंचामृत करू शकता. मीही इतर वेळेला म्हणजे बऱ्याचदा मी पंचामृत बनवते, पण आजच्या दिवशी दूध नव्हतं तर फक्त दही आणि पाण्याने मी अभिषेक केला होता. तर सोपी पूजा मांडणी तुम्ही बघू शकता. महादेवाची जी काही पिंड असते आपली देवघरातली पूजेसाठी घेतली आहे आणि उजव्या बाजूला गणपतीची मांडणी केली आहे. तुमच्याकडे रुद्राक्षांची माळ असेल, तुम्ही त्यावर शिवमंत्राचा जप करणार असाल तर तीही तुम्ही जवळ ठेवून घ्या. आणि डाव्या बाजूला शंख किंवा घंटी जे काही असेल ते, माझ्याकडे घंटी होती तर मी ती ठेवली आहे. आणि सगळ्यात आधी तर आपल्याला दिवा लावायचा असतो, पण माझ्याकडे माझ्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तिकडे तो अखंड दिवा माझा सुरू होता, म्हणून समय मी अभिषेक झाल्यावर आता लावून घेते. तर सिंपली आधी पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर दह्याने अभिषेक केला आणि सगळ्यात आधी गणपतीचा अभिषेक केला होता, गणपतीची पूजा केली आणि मग मी शिवलिंगावर आता अभिषेक करून घेते. त्यानंतर अभिषेकचं जे काही पाणी असतं तर ते मी बाजूला काढून घेतलं होतं गंगाळमध्ये एका साईडला, तिथे तुम्हाला दिसतच असेल, आता दिसेल पुढे. त्यानंतर मग दोघंही मूर्त्यांना स्वच्छ करून घेते, गंध अक्षदा वाहून घेते. आणि आत्ता गेल्या काही दिवसांपासून बाहेरून फुलं आणणं होत नाही आहे आणि बाल्कनीत जी काही झाडं आहेत तर त्यांना आता फुलं येण्याचं प्रमाण कमी झालं आहे. तर त्यामुळे फुलं नव्हती आज पूजेला, म्हणजे मी आव्हानं सांगितलं होतं पण ते आणायला विसरले होते. तर घरातच जे काही बेलपत्राची पानं होती, शमीचं झाड आहे, बेलाचं झाड आहे, तर त्याच्यावरनं जेवढे काही निघाले होते तर ते मी घेतले होते. आणि फुलं फक्त गोकर्णीची होती, पांढऱ्या रंगाची, तर मला पांढऱ्याच रंगाची हवी होती तर तेच मी घेतली होती, 2-3 फुलं जेवढी होती तेवढी. कारण आत्ता सध्या गावावरून आल्यापासून थोडंसं रुटीनमध्ये डिस्टर्ब झालेलं असतं, तर ते परत रुळावर यायला जरा वेळच लागतो. त्यामुळे मी स्वतः बाहेर गेलेली नाही आहे, म्हणजे स्पेशली पूजेचं सामान वगैरे आणायला, म्हणून फुलं आणणं होत नाही आहे. नाहीतर मी आठवड्याभराची फुलं आणून ठेवते जी की पूजेसाठी मला पुरतात. आणि आता बऱ्याच दिवसांपासून तेही आणणं होत नव्हतं, कारण बाल्कनीतूनच मला भरपूर अशी फुलं निघायची की रोजच्या पूजेला होत होती म्हणून. तर इथे दोघं मूर्त्यांची मी आता अभिषेक करून झाला होता, स्वच्छ कापडाने पुसून घेतलं. त्यानंतर गंध अक्षता वाहून घेतलं आणि शिवलिंगाला तर आपण हळदी कुंकू वगैरे काही वाहत नाही, तुम्हाला गणपतीला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. तर मी ते फक्त गंधानेच पूजा केली होती. त्यानंतर फुलं वाहून घेतली, जे काही बेलपत्राची पानं होती ती वाहून घेतली, शमीची पानं अर्पण करून घेतली. आणि इथे पूजेमध्ये तुमच्याकडे ॲवेलेबल असतील इतर काही गोष्टी जे की आपण शंकर भगवानाच्या पूजेला वापरतो तर ते तुम्ही वापरू शकतात. आणि मी अशीच नेहमी साध्या सिंपल पद्धतीने पूजा करत असते संध्याकाळच्या वेळेला. आणि प्रदोषची पूजा ही सूर्यास्तानंतर अर्ध्या तास करायची असते. तर इथे आता माझी पूजा झालेली होती, नैवेद्य दाखवून झाला होता. त्यानंतर मी
शिवलीला अमृतची जी काही पोथी असते तर त्यातला अध्याय वाचून घेतला. तर आजचा जो प्रदोष आहे तर तो गुरुवारचाच आलेला होता. आणि ही जी शिवलीला अमृतची पोथी असते तर यात वारानुसार कथा असतात. तर गुरुवारची कथा मी आजची वाचून घेतली. आणि प्रत्येक वाराच्या प्रदोषचं वेगवेगळं असं महत्त्व असतं. मी सुरुवातीला जेव्हा प्रदोष सुरू केले होते तेव्हा मी फक्त शनी प्रदोष धरत होती. मधले कुठल्याही प्रदोषला मी उपवास करत नव्हती. पण नंतरून मग मी एक 7-8 वर्षापूर्वी वर्ष झाले असतील तेव्हापासून मी सगळे प्रदोष करायला लागली आहे. सुरुवातीला मी फक्त शनी प्रदोष करायची. म्हणजे असे सगळे मिळून आता मला 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि 11वं वर्ष आता सुरू आहे प्रदोष व्रताला. आणि वारानुसार जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर माझा जुना व्हिडिओ आहे त्याची लिंक मी खाली द्यायचा प्रयत्न करते डिस्क्रिप्शनमध्ये, तर तो तुम्ही चेक करा. त्यानंतर घरातलं सगळं आवरलं, आमची जेवणही आटोपली होती आणि आता मला निघायचं होतं कपालेश्वराच्या दर्शनाला. आणि इतर वेळेला तिथे खूप जास्त गर्दी असते आणि त्यातल्या त्यात आता अधिक महिना प्रदोषचा उपवास म्हणून म्हटलं गर्दी असेल, पण रात्रीची वेळ होती म्हणून फारशी काही गर्दी नव्हती. छान असं आमचं दर्शन झालं निवांत. आणि गंगेवर गेलो आणि साईबाबांचं दर्शन नाही घेतलं असं तर होतच नाही. काही कामानिमित्त जाऊ देता आम्ही तिथे दर्शन घेतोच. आणि त्यानंतर आज मिरवणूकही होती भोलेबाबांची, तर त्याचंही दर्शन झालं. तर इथून पुढे मी आता व्हॉइस ओव्हर न करता तिथला रिअल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, मगाशी मी एक गोष्ट सांगायला विसरली की हे जे प्रदोषचे व्रत तुम्हाला करायचं असेल, तुम्ही इच्छुक असाल तर आणि तुम्हाला पूजेसाठी वेळ भेटत नसेल पाहिजे तसं काही कामामध्ये असाल, वर्किंग वुमन असाल, तर याची पूजा तुम्ही सकाळी मांडून घेऊ शकता. सकाळी लवकर उठून सकाळचे प्रदोष काळात आणि संध्याकाळी फक्त पूजा आणि पोथी वाचली तरीसुद्धा चालतं, किंवा सकाळीच पोथीसुद्धा वाचून घेतली तरीही चालतं. कारण मीही तसंच करते. म्हणजे 1-2दा मला इमर्जन्सी बाहेर जायला लागलं होतं गावी, तर मी त्या वेळेला तसंच प्रदोषची पूजा करून आम्ही निघालो होतो आणि लागली सगळी पूजा वगैरे आवरून घेते मी निघायच्या आधी. तर तसंही केलं तरी काही हरकत नाही. आणि प्रदोष जरी असला, अधिक महिना असला तरी फारशी नेहमीप्रमाणे इथे एवढी गर्दी नव्हती. छान असं आमचं दर्शन झालं. आणि आतमध्ये पूजेला अलाउड नव्हतं म्हणून इथे बाहेर जे काही शिवलिंग होते तर तिथे मी माझे जे काही पूजेचं सामान घेतलं होतं तर तिथे मी ते वाहून घेतलं होतं. आणि कपालेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो. आता गंगेवर जे काही साईबाबांचे मंदिर आहेत, 2 आहेत तसं तर तिथे आम्हाला दर्शनासाठी जायचं होतं. आणि मध्येच आम्हाला ही पालखी भेटली जी की आता मिरवणुकीसाठी तयार केली जात होती. इकडून जागा ना इकडे जाऊन जागा
आपलं तर तप्पन जाल परवडेन मग. तुम्ही कशाला जातो त्या विठ्ठलाच्या दारी पंढरीला विठ्ठलारे कसा येऊ पंढरीला आणि आज गुरुवार असल्यामुळे इथे हे अन्नछत्रही चालवलं जातं. तसं तर मला वाटतं हे रोजच असतं, रोज संध्याकाळी. पण आज गुरुवार असल्यामुळे गर्दी दिसत होती बऱ्यापैकी. बरेच जण यथाशक्ती ज्यांना इच्छा असेल ते इथे दान करतात, अन्नदान करतात. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा. बाय.